काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आता आपल्या सोबत आहेत। चव्हाण साहेब, खडसेंनी राजीनामा दिला, आपली पहिली प्रतिक्रिया काय? मला वाटतं राजीनामा देणं हे अपरिहार्य होतं। इतका भक्कम पुरावा होता। आज जरी पॉलिटिकल निर्णय घेतला नसता तरी मग न्यायपालिकेतून हा निर्णय 1-2 महिन्यानंतर झालाच असता आणि तोपर्यंत मग रोज पेपरबाजी आणि रोज बदनामी हे भोगावं लागलं असतं। पण मला असं वाटतंय की पुण्याच्या लँड डील पेक्षा गंभीर बाब आहे की पाकिस्तान मधून फोन येणं। दाऊदच्या नेटवर्कचा खडसे काही भाग होते का? कारण दाऊद हा महाराष्ट्रातलं आणि देशातलं बेटिंगचं जे नेटवर्क होतं तो टेलिफोनवरून चालत होता, पण त्याला इथे कुठेतरी राज्यास्त असल्याशिवाय हे करता येत नाही, ते आपल्या सर्वांना माहिती आहे। तर त्या नेटवर्कचा भाग कळत न कळत एकतर खर्च होते का? आणि ही जी फोनची बातमी मिळालेली आहे त्याबद्दल माझी आता मागणी असते की मी 1 वाजता भारतीय जनता पक्षाच्या प्रेस कॉन्फरन्सची वाट पाहतो। त्यामध्ये जर थातुरमातुर उत्तर दिलंय की नाही खडसे यांनी काही गुन्हा केलेला नाही, काहीच केलं नाही, पण आता नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिलाय, चौकशी होतोपर्यंत निपक्षपाती चौकशी म्हणून तिने राजीनामा दिलाय, असं जर थातुरमातुर उत्तर आलं तर आम्ही ते आम्ही ग्राही धरणार नाही, मान्य करणार नाही। खडसे हे भारतातले एक नागरिक आहेत, त्यांना काही विशेष अधिकार नाहीत। कुठल्याही पदावर असले तरी त्यांनी फौजदारी गुन्हा केला असेल, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टचं उल्लंघन केलं असेल, आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतः वैयक्तिक मालमत्ता कमवण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं जे सकृत दर्शनी आलेलं आहे पुढे, त्याची चौकशी होणार आहे का? आणि दाऊदच्या प्रकरणामध्ये खुद्द गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, कारण काय ऑर्डिनरी व्यक्ती नाहीये, सामान्य माणूस नाहीये, किंवा NSAनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री यांनी स्पष्टीकरण केलं पाहिजे। आणि मला असं वाटतंय की राजीनामा द्यायचं मुख्य कारण हे दाऊदच्या संबंधातली जी माहिती पुढे यायला लागलेली आहे ते खरं कारण आहे। कारण हे जमिनीचं प्रकरण, आता किती जमिनीची अशी प्रकरणं पचवलेली आहेत आणि काय झाले, किती 30 कोटीचा लाचची मागणी केली आहे, त्यातल्या किती प्रकरणामध्ये लाच मिळाली हा एक वेगळा प्रश्न आहे। पण मला वाटतं की आज भारतीय जनता पक्षानं जर अधिकृतपणे केंद्राने दाऊदच्या प्रकरणाची स्पष्टीकरण सगळं दिलं नाही, जाहीर माहिती दिली नाही, तर मग संशयाच्या भोऱ्यामध्ये हे एकनाथ खडसे राहणार आहेत। आणि त्यामुळे आता हा राजीनामा म्हणजे एक डील आहे का? तुम्ही आता तात्पुरतं बाहेर जा, पब्लिक मेमरी शॉर्ट, 6 महिन्यानंतर वर्षभरात लोक विसरतील आणि मग पुन्हा आपण तुमची काहीतरी व्यवस्था करू, पण आम्ही कुठलीही चौकशी काही करणार नाही, असं जर झालं असेल हे आता आपल्याला 1 वाजता कळेल। मग त्यानंतर पुन्हा आणखी काही प्रक्रिया देता येईल। पण जर आज मला वाटतं की पंतप्रधानांची प्रतिमा उजळण्याकरता, स्वतः मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उजळण्याकरता सैन्य भाजपला सांगितलं असतं की किती आमचे ज्येष्ठ नेते असले तरी कायदा सर्वांना समाज आहे, गुन्हा घडला असला तर त्या गुन्ह्याला चौकशीला सामोरं जावं लागेल। चौकशीमधून जर खडसे निर्दोष झाले तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करा, पण आता चौकशी कायद्याची झाली पाहिजे। ते मोठ्या पदावर आहेत म्हणून त्यांना सॉफ्ट लँडिंग देता कामा नये। चव्हाण साहेब, आताच नारायण राणेंशी देखील आम्ही बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की बहुजन समाजाला स्पेसिफिक खडसेने टार्गेट करण्याच्या दृष्टीनेच ही कारवाई झालेली आहे, आपण काय म्हणाल? मला आता हे काही असं मला वाटतं जातीचं यामध्ये काही आणण्याचं काही कारण नाहीये। मला वाटतं की राज्यसभांचा जो निर्देश आहे तो इतर मंत्र्यांच्यावर कारवाई झाली होती तेव्हा असं का नाही केलं असं असेल, परंतु खडसेंनी गुन्हा केलेला असला तरी ते अमुक जातीचे म्हणून त्यांना माफ केलं पाहिजे, हे हा काही तर्क होऊ शकत नाही। पण त्यामध्ये एक नक्कीच आहे की मग इतर लोकांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा तुम्ही का वाचवलं त्यांना? आणि आता सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला रिॲक्शन काय दिली की नाही असं काही पोलिसांच्याकडून रिॲक्शन दिली की नाही काहीच घडलेलं नाहीये, मग आता इतकी धावपळ का? त्यामुळे मला वाटतं जातीचं काही यामध्ये आणण्याचं काही कारण नाहीये। अर्थात मुख्यमंत्री जर खरोखरी त्यांनी जर कडक भूमिका घेतली की अजून ह्याच्यापेक्षाही कडक भूमिका घेतली की ठीक आहे मी राजीनामा घेतला, हा एक भाग झाला, पण पुढे चौकशी चालू राहील आणि मग खडसेंनी आपला बचाव करायची त्यांना संधी मिळेल आणि त्यातून मग त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा भोगावी लागेल, ही भूमिका भाजप घेणार आहे का? चव्हाण साहेब, आणखी एक मुद्दा नारायण राणेंनी उपस्थित केला, ते असं म्हणाले की रावसाहेब दानवे एकीकडे खडसेंचं समर्थन करत होते, दुसरीकडे मुख्यमंत्री जाऊन दिल्लीला केंद्रीय नेत्यांना भेटत होते, मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची भेट घेतली, मोदींची भेट घेतली, कुठेतरी अंतर्गत या ज्या सगळ्या मतभेद आहेत, अंतर्गत जे गट आहेत त्याच्यामुळेच कुठेतरी खडसेंचा जो आहे तो बळी घेतला गेला असं देखील त्यांचं म्हणणं आहे।
मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाला अगदी केंद्रीय नेतृत्वाला आणि राज्यातल्या नेतृत्वाला एक संधी आहे. तुम्ही जी घोषणा करत होता, तुम्ही ते जे म्हणत होता की नाही आम्ही न खाऊंगा न खाणे दूंगा आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणार, ते दाखवायची संधी आलेली आहे. पण त्यामध्ये कुठं पुन्हा थातुरमातुर जर झालं तर मग त्यांना ती संधी त्यांनी पुन्हा त्या राजकारणाकरता त्याची वाया घालवली असं म्हणावं लागेल. चव्हाण साहेब, आणखी एक मुद्दा, जसं तुम्ही म्हणताय की आता प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय सांगितलं जातं याच्यावर आता पुढची पावलं तुमची ठरणार आहेत. तर काँग्रेस विरोधक म्हणून यापुढे कशा प्रकारे ऍक्टिव्ह राहणार? कारण आतापर्यंत जी प्रकरण आली त्याच्यामध्ये काँग्रेसचा ऍक्टिव्हनेस म्हणावा तसा दिसला नाही विरोधक म्हणून. आता कशा प्रकारे पावलं उचलणार? असं काय नाही, आम्ही ज्या जेव्हा प्रकरण पुढे आलेले विधिमंडळात मी ती प्रकरण मांडलेली आहेत. आमची संख्या कमी आहे आणि त्यामुळं मला वाटतं न्यायपालिकेचा वापर योग्य तो करणं, आरटीआय अधिकाराचा वापर योग्य करणं, माहिती गोळा करणं आणि मग त्यातून मग सर्व आयुध वापरून सरकारला डांबवून करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. सुरुवातीला आम्ही सवय नव्हती म्हणून मला वाटतं 15 वर्षानंतर विरोधी पक्षाची भूमिका करताना आम्हाला अडचण नाही. पण आता मला वाटतं की आम्हाला कोर्टाचा आणि न्यायपालिकाचाही वापर करावा लागेल किंवा पाशवी बहुमताच्या आधारावर जेव्हा विरोधी पक्षाचा आवाज दडपून टाकला जातो विधिमंडळामध्ये किंवा विधिमंडळाच्या बाहेर किती आरोप केले जे ते धोडकावून लावले जातात, तेव्हा मग न्यायपालिकेशिवाय पर्याय राहत नाही. हे दोन्ही करावं लागेल. मला वाटतं न्यायपालिकेचा वापर करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत, तेही करावं लागेल.